मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे परफेक्ट बाहीसाठी पेपर कटिंग आणि फुगा बाहीसाठी सुद्धा पेपर कटिंग बघणार आहोत। इथे मी पेपर कटिंग घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही साईज मध्ये ही परफेक्ट पद्धत वापरू शकता। आता नेहमीप्रमाणे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं आहे, फक्त अर्धा इंच। सर्व साईज मध्ये ही तुम्ही परफेक्ट पद्धत वापरू शकता। कटिंग करून घेतलं, सर्व साईज मध्ये ही परफेक्ट पद्धत तुम्ही वापरू शकता। अर्धा इंच कमी करून घेतलं इथे मी। आता इथे नेहमीप्रमाणे अर्धगोल असा मोजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत आपल्याला ते वापरायची आहे। परफेक्ट माझे इथे 9 इंच भरलेलं आहे। तुमच्या साईज मध्ये बघायचं तुमचं किती भरलेलं आहे। तुमची कमी साईज असेल त्यांचं 7 इंच भरेल, 7.5 इंच, कोणाचं 8 इंच सुद्धा भरेल। साईज नुसार अंतर भरणार आहे। अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि अर्धगोल ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची। इथपर्यंत परफेक्ट मोजून घ्यायचं, ते आपलं परफेक्ट असं घडीचं मार्किंग असतं। इथे मी बाही कटिंगसाठी पेपर घेतला, घडी करून घेते। एक बाजू आपली ते बंद झाली पाहिजे आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता मगाशी आपण अर्धगोल असा मोजून घेतला, माझं किती भरलं होतं, 9 इंच भरलं होतं परफेक्ट। तुमचं बघा किती भरलेलं आहे। आता बंद घडीपासून म्हणजे ह्या बाजूने ह्या बाजूला 9 इंचावरती घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी माझं जेवढं भरलं ना अर्धगोल मधून तेवढं मार्किंग करून घेतलं। घडी झाली, इथून इथपर्यंत घडीचं मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झाली। आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे उंचीचं मार्किंग करून घ्यायचं, जिथे आपली बाही उंची तयार आहे ना तिथे एक असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे असं ठेवून घ्या, ही बंद बाजू असं ठेवून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी इथे आपली बाही उंची जिथपर्यंत तयार आहे तिथे एक असं मार्किंग करून घेतलं। मार्किंग करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपलं 1 इंच वाढून घ्यायचं। शिलाई मार्जिन लागतं ना, इथे वरच्या बाजूला 1 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे। म्हणजे बाही उंची अधिक वरच्या बाजूला इथे मी 1 इंच असं मार्किंग करून घेतलं। इथे अर्धा इंच लागेल बाही जोडण्यामध्ये आणि अस्तर जोडण्यामध्ये इथे तुम्हाला अर्धा इंच लागणार आहे। त्यासाठी बाही उंची जेवढी असेल तेवढी इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि 1 इंच त्याच्यामध्ये वाढून घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घेते अशा उंचीमध्ये, लाईन ओढून झालेली आहे। ही आपली बंद बाजू आहे। आता बंद बाजूने काय करायचं, 1 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं सर्व साईज मध्ये। इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं सर्व साईज मध्ये। आता इथे बाहीची उंची आपली किती आहे तयार, माझी इथे 5 इंच तयार आहे। आता इथे ही ओपन बाजू असल्यामुळे वरून मी इथे उंचीनुसार 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 2.5 इंच घेतलेला आहे, परफेक्ट आहे। बाही उंची एवढी असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही असं परफेक्ट माप टाकू शकता। आता हे झालं बरोबर। आता इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे। फिटिंग मार्जिन आपण किती पकडतो, 2 इंच। त्यासाठी इथून इथे 2 इंच घ्यावं लागतं। बऱ्याच वेळा काय होतं, आपला ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर मुंडा पुढे मागे होतो, म्हणून साठी इथून इथे 2 इंच घ्यावंच लागतं कंपल्सरी। अशी लाईन ओढून घेते, लाईन ओढून झालेली आहे। आता इथे मी ब्लाऊज पूर्ण उलटा करून घेते, म्हणजे बाही उलटी करून घेते। दंड घेर म्हणजे फिटिंग माप आपलं परफेक्ट एक मार्किंग करून घ्यायचं आपल्याला। इथे मार्किंग करून झालेलं आहे। ही बंद बाजू आहे, ही बंद बाजू आहे। बंद बाजू बंद बाजूला ठेवून घेतली। आता सर्वात आधी पहिलं फिटिंगचं माप म्हणजे पहिली शिलाईची टिप सर्वात आधी असं मार्किंग करून घ्यावं लागेल आणि त्याच्या पुढच्या बाजूला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला कंपल्सरी। 2 इंच घेतच जा। जरी आपल्या मापामध्ये किंवा दंडामध्ये ब्लाऊज जरी फिट झाला तर उसवायला सुद्धा ते सोपं पडतं। म्हणून साठी बऱ्याच वेळा आपल्याला ह्या बाजूला बॉक्स फिटिंग सुद्धा करून घ्यावी लागते। म्हणून साठी जेवढा सुद्धा तुमचा दंडघेर असेल ना मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी आपल्याला लागतं म्हणून साठी। आता हे झालं बरोबर माप। आता इथून इथे अशी लाईन जोडून घ्यायची आपल्याला। अशा पद्धतीने लाईन जोडून झालेली आहे, बघू शकता ह्या पद्धतीने। इथे मी मापे टाकून घेतली बाही कटिंगसाठी। आता इथून इथपर्यंत आपल्याला सर्वात आधी बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे इथून सुरुवात करायची आहे। थोडासा उंच आकार असतो, अशा पद्धतीने देऊन घ्यायचा। द्यायला सुद्धा आकार असा सोपा जातो। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं ते इथपर्यंतच फक्त। आता नंतर थोडासा खोलगट आकार देऊन घ्यावा लागतो अशा पद्धतीने, जास्त सुद्धा गॅप द्यायचा नाहीये। वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं आहे आणि खोलगट बाजू आहे ना ती समोरच्या बाजूला जोडताना येत असते। आता इथे काय करायचं आहे, असं मार्किंग करून घ्यायचं। जो आपण आकार दिला का त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला। अशा पद्धतीने सोपं आहे। अशा जर पद्धतीने जर तुम्ही मार्किंग केलं तुम्हाला आकार देणं सुद्धा एकदम असं सोपं जाणार आहे। नंतर हा थोडासा खोलगट आकार अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा ह्याच्यावरती। जास्त असं गॅप सुद्धा देऊ नका आणि आकार सुद्धा इथे आपला बरोबर आहे का असं सुद्धा आपल्याला बघता येतं। हा सर्वात आधी उंच आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचं, बरोबर आहे का असं एकदा असं बघून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता ही खोलगट बाजूला समोरच्या बाजूला असते, असं एक मार्किंग करून ठेवायचं। म्हणजे काय होतं, कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येते, म्हणजे चुकत नाही बाही जोडताना आपलं कधीच। आता इथे
आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथून सर्वात आधी दोन्ही सुद्धा एकत्र पकडायचं आपल्याला आणि कट करून घ्यायचं इथून अशा पद्धतीने. नंतर ही बाजू सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. कटिंग करून झालेलं आहे. आता इथे थोडंसं असं कट देऊन घ्या मध्यावरती, मार्किंग करून घेतलं. आता एक बाजू बाजूला घ्यायची, नंतर हा आकार इथे कट करून घ्यायचा. तर इथून जे आपण ही मार्किंग केलं का 2 इंचाचं इथून आपल्याला हा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने. इथे बरोबर असं जुळवून आलं पाहिजे, म्हणजे फिटिंग मार्जिंग असतं ना आपलं ते, म्हणूनसाठी तिथपर्यंत बरोबर ते आलं पाहिजे. म्हणजे ब्लाऊज आपला तयार झाल्याच्या नंतर तिथे मुंडा सुद्धा पुढे मागे होत नाही, म्हणूनसाठी ते आपण मार्किंग करून घेतलं. आता हे असं मी इथे कट करून घेते. ते कुठपर्यंत, फक्त इथपर्यंतच कमी कमी करत घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता आपलं इथे असं बाहीचं असं परफेक्ट पेपर कटिंग तयार झालेलं आहे. बघू शकता. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे आपलं बाहीचं परफेक्ट असं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आता हेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला फुगाबाहीसाठी सुद्धा कसं मार्किंग करायचं आहे सोपं सांगणार आहे. इथे मी बाही कटिंगसाठी पेपर घेतला, घडी करून घेते, म्हणजे एक बाजू आपली इथे बंद झाली पाहिजे. बंद बाजू आहे. आता फुगाबाही कटिंगसाठी आपल्याला इथे जास्त कपडा लागतो. जर तुमच्याकडे कपडा कमी असेल मग तुम्ही त्यावेळेस काय करायचं, 3 इंच सुद्धा घेऊ शकता किंवा 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि जर तुमच्याकडे कधी कधी कपडा जास्त सुद्धा असू शकतो, म्हणजे चुन्या सुद्धा आपल्या भरपूर आल्या पाहिजे, त्यावेळेस काय करायचं, जर जास्त कपडा असेल तर इथे तुम्ही 5 इंच सुद्धा ठेवू शकता, म्हणजे आणखीन तुमच्या चुन्या ह्याच्यामध्ये जास्त येणार आहे म्हणूनसाठी. आता इथे मी 5 इंच असं मार्किंग करून घेतलं. आणि कपडा जर कमी असेल मग तुम्ही 3 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 3.5 ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता इथे जास्त जर कपडा असेल तर हे मार्किंग तुम्हाला इथे करायचं आहे. आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. बघू शकता एक लाईन अशी मी ओढून घेतली. हे आपण चुन्या जास्त येण्यासाठी एवढं मार्किंग करून घेतलं, ही लाईन ओढून घेतली. आता ह्या लाईनीवरती आत्ताच आपण हे पेपर कटिंग करून घेतलेलं आहे, तेच पेपर कटिंग असं ह्या लाईनीवरती ठेवून घ्यायचं आहे. बरोबर आपलं हे घडीचं मार्किंग होऊन जातं आणि एवढा कपडा आपल्याला जास्त चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे. आता इथे बघू शकता इथपर्यंत घडीचं मार्किंग आपलं आलेलं आहे. म्हणजे मी काय करते, इथे कसं मार्किंग करून घेते. बरोबर झालं. बघू शकता. परत एकदा सांगते, ही आपण लाईन ओढून घेतली, एवढा कपडा चुन्या जास्त येण्यासाठी घेतला. आता ह्या लाईनीवरती असं पेपर कटिंग ठेवून घेतलं आणि अशी थोडंसं मार्किंग करून घेतलं, म्हणजे ही आपली घडी झाली ना, मग अशी मोजून दाखवलं होतं. आता ह्याच्यावरती काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झाली. आता हे पेपर कटिंग आहे असं ठेवून घेते इथे आणि एक उंचीचं मार्किंग करून घेते. इथे मार्किंग करून झालं. बघू शकता ह्या पद्धतीने इथे आपण पेपर कटिंग ठेवून अशा पद्धतीने उंचीचं बरोबर असं मार्किंग करून घेतलं. आता एक बाजू बाजूला घ्यायची आहे, ही आपली खोलकट बाजू असणार आहे, बाजूला घ्यायची आहे, कारण की इथे सुद्धा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे सर्वात आधी उंच आकार देऊन घ्या. आहे असाच, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नका करू, आहे असाच आकार देऊन झालेला आहे. बघू शकता ह्या पद्धतीने आकार देऊन घेतला. ह्याच्यावरती सुद्धा आहे असाच, म्हणजे तुम्हाला इथे आकार देणं सुद्धा एकदम असं सोपं जाणार आहे. आणि ही लाईन आहे का, आहे अशीच सरळ, म्हणजे नंतर ओढली तरी सुद्धा चालेल, फक्त इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन झालेला आहे. बघू शकता ह्या पद्धतीने परफेक्ट झालं. आता ही बाजू घ्यायची आपल्याला. इथे बघू शकता असं ठेवून घेतलं. परत ह्या लाईनीवरती असं ठेवून घ्या, म्हणजे आकार चुकणार नाही अजिबात. आणि इथे सुद्धा एकसारखं ठेवून घ्या. परत एकदा दाखवते. बघू शकता आपण सर्वात आधी काय केलं एकदा सांगते. असं सर्वात आधी एका लाईनीवरती असं ठेवून घेतलं आणि आहे असंच सर्वात आधी उंच आकार मार्किंग करून घेतला. मार्किंग करून झाला. आता ही बाजू मी बाजूला ठेवते आणि ही आपली खोलगट बाजू असते, म्हणजे खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते. आता ही लाईन आहे का, त्या लाईनीवरती अशी ठेवून घ्या अशा पद्धतीने. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, इथे सुद्धा आणि वरच्या सुद्धा बाजूला. आता इथे सुद्धा बघू शकता बरोबर झालं. हे सुद्धा बरोबर अंतर राहिलेलं आहे. मग इथून काय करायचं, अशा पद्धतीने इथं आपल्याला आकार असा देऊन घ्यायचा, म्हणजे खोलगट आकार सुद्धा ह्याच्यामध्ये आपला तयार होणार आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. सोपं झालं तुम्हाला इथे. बघू शकता ह्या पद्धतीने इथे आपले दोन्ही सुद्धा आकार देऊन झालेले आहेत, म्हणजे कटिंग करणं सुद्धा सोपं जातं आणि आकार देणं सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये असं सोपं जातं. म्हणूनसाठी एवढं बरोबर ते अंतर राहून जातं. ते आपल्याला फिटिंगसाठीच लागतं. ह्या पद्धतीने बघू शकता. इथे तुम्ही असं परफेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. एवढा कपडा आपण जास्त वापरणार आहोत ना चुन्या टाकण्यासाठी, अशी लाईन ओढून घेतली अशा पद्धतीने. बघू शकता करून झालं. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं. सर्वात आधी इथून कट करून घेते अशा पद्धतीने. आता सर्वात आधी काय करायचं, उंच आकार कट करून घ्यावा लागेल अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करचाल ना, त्यावेळेस तुम्ही दंडघेरचं परफेक्ट मार्किंग सुद्धा करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने. आता एक बाजू बाजूला घ्यायची किंवा असं मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे मध्य आपला बरोबर. इथे सुद्धा एक मध्याचं असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे चुकत नाही.
अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा काय करा, एक मध्याचं थोडंसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे किती कपडा आपण जास्त वापरणार आहोत किंवा असं किती पेपर आपण जास्त घेतला चुकत नाही. चुन्यासुद्धा तेवढ्याच भागामध्ये आपल्याला टाकावे लागतात आणि चुन्यासुद्धा आपल्या भरपूर होतात. आता एक बाजू बाजूला घेतली. आता हा आकार इथे कट करून घ्यायचा. इथून सुरुवात करायची आपल्याला अशा पद्धतीने. कमी कमी करत घ्यायचं ह्या बाजूला परफेक्ट असं. हे आपलं पेपर कटिंग तयार झालेलं आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. एवढा आपण इथे चुन्यांच्यासाठी जास्त वापरलेला आहे आणि हे तुमचं घडीचं मार्किंग असणार आहे ह्या बाजूला. आणि तुम्ही सुद्धा असं पेपर कटिंग ठेवून सुद्धा अशा पद्धतीने मार्किंग करणं सुद्धा तुम्हाला एकदम असं सोपं जाईल, बघू शकता. आता हे जेवढं जास्त आहे ना तेवढं असं कट करून टाकते. ठेवून बघायचं आणि कट करून टाका. जेवढा जास्त पेपर असेल तेवढा इथे कट करून घेतलेला आहे मी. आपलं बाहीसाठी सुद्धा पेपर कटिंग तयार झालं आणि फुगा बाहीसाठी सुद्धा पेपर कटिंग तयार झालं. आता हे पेपर कटिंग ठेवून अशाच पद्धतीने तुम्ही ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे तुमच्या चुन्या सुद्धा भरपूर येणार आहेत कापडामध्ये सुद्धा दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे खालच्या बाजूला तुम्ही 2 इंचाची पट्टी जोडली तरी सुद्धा चालेल किंवा पायपिंग ठेवली तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही पोटली बटन सुद्धा जोडून घेऊ शकता. पाहिजे ती डिझाईन ह्याच्यामध्ये तुम्ही तयार करून घेऊ शकता. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.